भारतीय संसदेने सन 2005 मध्ये बाल हक्क आयोग कायदा पारित केला। पुरोगामी, वैचारिक आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात देखील जुलै 2007 मध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग स्थापन करण्यात आला। स्वप्न बालस्नेही महाराष्ट्राचे, बालमतांच्या सन्मानाचे, हे ब्रीद वाक्य शिरोधार्य मानून ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यमान बाल हक्क आयोग कार्यान्वित झाला। विद्यमान आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार ॲडव्होकेट सुशीबेन शाह यांनी दिनांक 4 मे 2022 रोजी स्वीकारला। तसेच त्यांच्यासह ॲडव्होकेट निलिमा चव्हाण, ॲडव्होकेट संजय सेंगर, ॲडव्होकेट जयश्री पालवे, ॲडव्होकेट प्रज्ञा खोसरे, सायली पालखेडकर आणि चैतन्य पुरंदरे या सदस्यांनी देखील पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारण्यापूर्वी सुमारे 2 वर्षे आयोग गठीत नसल्याने बाल हक्काशी अनेक संबंधित प्रकरणे प्रलंबित होती। त्यामुळे सदरची प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढून राज्यातील पीडित बालकांना योग्य तो न्याय देणे आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करणे ही विद्यमान आयोगाची प्राथमिकता होती। कोरोनामध्ये अनाथ झालेल्या मुलांना विविध स्तरावरील सरकारी मदत तसेच बाल संगोपन योजनेचा लाभ मिळून एकही बालक मदतीपासून वंचित राहणार नाही याकडे आयोगाने कटाक्षाने लक्ष दिले। मुंबई येथे आयोगातर्फे लहान मुलांसाठी मोफत कोविड लस मोहीम आयोजित करण्यात आली होती। बालकांच्या बाबतीत विशेष महत्त्व असलेला पॉक्सो कायदा आणि जे कायद्यांची अंमलबजावणी आणि त्यानुसार बालकाला उचित न्याय देण्याचे कार्य बाल हक्क आयोगाला करावे लागते। तसेच बालमजुरी विरोधी कायदा, बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा, शिक्षण हक्क कायदा, यांसारख्या इतर कायद्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणाऱ्या आयोगास अर्धन्यायिक दर्जा प्राप्त असल्याने त्या अनुषंगाने आयोगाने गेल्या 1.5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून पीडित बालकांना योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे। याचाच भाग म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा विभागीय ठिकाणी आयोगाने सुनावण्या घेऊन राज्यभर बालकांच्या विषयी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना न्याय देऊन गतिमान कारभार केला आहे। राज्यातील विविध जिल्हे आणि विभागांत आयोगाचे कार्य प्रभावीपणे व्हावे या दृष्टीने आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शाह यांच्या निर्देशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर आणि कोकण विभागात ॲडव्होकेट निलिमा चव्हाण, पुणे विभागात चैतन्य पुरंदरे, ॲडव्होकेट जयश्री पालवे, छत्रपती संभाजीनगर विभागात ॲडव्होकेट प्रज्ञा खोसरे, नागपूर व अमरावती विभागात ॲडव्होकेट संजय सेंगर आणि नाशिक विभागात सायली पालखेडकर अशा पद्धतीने सदस्यांचे कामकाज वाटप करण्यात आले। बालकांच्या विषयातील राज्यातील एक जबाबदार वैधानिक अर्धन्यायिक व्यवस्था या नात्याने आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा तसेच त्या विभागातील सदस्यांनी आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव,
परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा अशा महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे. राज्यभर आयोगाचे काम अतिशय गतिमान पद्धतीने चालत असताना पोलीस प्रशासन म्हणजे आयोगासाठी एक महत्त्वाचा विभाग आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हे बालस्नेही असावे असा आयोगाचा आग्रह आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रशिक्षित असा विशेष बाल सुरक्षा पोलीस अधिकारी असावा या दृष्टीने आयोगातर्फे पोलीस बांधवांचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. त्यानुसार नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आणि सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलिसांचे प्रशिक्षण शिबिर पार पडले आहे. भविष्यातही राज्यात विविध ठिकाणी पोलीस प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा आयोगाचा मानस आहे. पॉस्को आणि जे कायद्याचे पुनरावलोकन आणि देखरेख करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत असतानाच आयोगाने मुंबई उपनगर, कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर भागात विभागीय पोस्को आणि जे कायद्याचे पुनरावलोकन आणि देखरेख आढावा बैठक आयोजित केली. लवकरच उर्वरित विभाग म्हणजेच नाशिक, अमरावती आणि नागपूर या विभागात अशा आढावा बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. त्यानंतर या आढावा बैठकांमधील शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील बालकांचे हक्क अबाधित राखत असतानाच संपूर्ण बेहुरा विरुद्ध भारत सरकार या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाने जे कायद्याअंतर्गत राज्यातील बालगृहांची कार्यपद्धती आणि परिवीक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदे यावरील अभ्यास आयजेम आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्या मदतीने करून याबाबतचा मसुदा या विषयाबाबत नेमलेल्या सल्लागार समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि विद्यमान लोकायुक्त जस्टिस विद्यासागर कानडे यांना सादर केला. सदरचा मसुदा स्वीकृत केल्यावर राज्य शासनास याबाबतच्या शिफारशी करण्यात येऊन राज्यातील बालगृहांची कार्यपद्धती सुधारण्यासंदर्भात पावले उचलण्यात आली. राज्यात प्रभावीपणे काम करत असतानाच राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा व 3 सदस्यांनी राजस्थान राज्य बाल हक्क आयोगातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल हक्क परिषदेस उपस्थित राहून येणाऱ्या काळात बालकांची ऑनलाईन गोपनीयता, सुरक्षितता यावर विचार व्यक्त केले. राज्यातील बालकांसाठी असणाऱ्या पाळणाघर या धोरणाची योग्यरित्या अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार आदिती तटकरे यांच्या समवेत बैठक घेऊन राज्यातील पाळणाघर या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आयोगाने आग्रह केला आणि याबाबत काही नाविन्यपूर्ण सूचना केल्या. माननीय मंत्री महोदयांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने राज्याचे सुसंगत असे नवीन पाळणाघर धोरण तयार झाले. शालेय मुलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शालेय स्तरावर सखी सावित्री समित्या असाव्यात असा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे. परंतु आयोगाच्या विविध ठिकाणच्या दौऱ्यादरम्यान असे निदर्शनास आले की सदर शासन निर्णयाची माहिती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये नाही किंवा त्याची अंमलबजावणी केली जात नाही. या विषयाच्या अनुषंगाने आयोगाच्या वतीने आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शाह यांनी माननीय शिक्षण मंत्री महोदयांसमवेत स्वयंसेवी संस्थांना बरोबर घेऊन बैठका घेतल्या आणि सदर शासन निर्णय कसा योग्यरित्या अंमलात आणता येईल याबाबत सखोल चर्चा केली. सदर स्वयंसेवी संस्था आणि आयोग यांनी एकत्रितपणे मार्गदर्शक सूचना तयार केल्या
सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, तसेच त्या अनुषंगाने विविध सूचना मंत्री महोदयांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेबाबत आयोगाने सदर दुर्घटनेत अनाथ झालेल्या किंवा एकल पालक असलेल्या मुलांना मानसिक बळ मिळावे या हेतूने आदित्य बिर्ला ग्रुप या स्वयंसेवी संस्थेमार्फत समुपदेशनाची व्यवस्था केली. आयोगाचे लक्ष नेहमीच अशा बालकांची सामाजिक प्रगती आणि पुनर्वसनावर असते. राज्यातील विविध सरकारी रुग्णालयातील बाल रुग्ण कक्षास अचानक भेटी असो, RTE कायद्यासंदर्भातील सुधारणांच्या बाबत चर्चा, तसेच आयोग अधिक लोकाभिमुख व्हावा, जनतेला त्वरित आपली तक्रार नोंदवता यावी आणि तक्रारीचे निवारण व्हावे या उद्देशाने आयोगाने आपले सोशल मीडिया हँडल्स कार्यान्वित करून ऑनलाईन तक्रार दाखल करणे किंवा हेल्पलाईन वर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच आयोगाच्या चिराग ऍप द्वारे अशीच सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बालमतांचा सन्मान करत असतानाच बालकांच्या हक्कांसाठी शासकीय, निमशासकीय तसेच गैर शासकीय अशा विविध संस्थांचा हातभार लागत असतो. आपले राज्य बालस्नेही घडवण्याच्या या संकल्पात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आयोगाची भूमिका आहे. या भूमिकेतूनच बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग तसेच राज्य शासनाचा महिला व बाल विकास विभाग यंदा बालस्नेही पुरस्काराने गौरवित आहे.